दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताने कंबर कसले। पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्यासाठी भारत जागतिक बँक आणि फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सकडे धाव घेणार आहे। भारताने जागतिक बँकेला पाकिस्तानच्या 20 अब्ज डॉलर्सच्या बेलआउट पॅकेजवर पुनर्विचार करण्याची विनंती करणार आहे। यासोबतच पाकिस्तानला पुन्हा ग्रे लिस्टमध्ये टाकण्यासाठी भारत FATFकडे पाठपुरावा करणार आहे। याआधी पाकिस्तानला टेरर फंडिंग रोखण्याचं आश्वासन दिल्यानंतर ऑक्टोबर 2022 मध्ये लिस्टमधून वगळण्यात सुद्धा आलं। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसाठी जारी केलेल्या नोटा म्हणजेच 1 महिन्याची वाढ केलेली आहे। यामुळे पाकिस्तानच्या व्यावसायिक आणि लष्करी विमानांना भारतीय हवाई क्षेत्रातून 23 जूनपर्यंत उड्डाण करता येणार नाही। या बंदीमुळे पाकिस्तानी विमान कंपन्यांना आर्थिक खर्चिक आणि वेळखाऊ मार्गाचा वापर करावा लागणार आहे। या दरम्यान पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी त्यांच्या हवाई क्षेत्रावरील बंदी 24 जूनपर्यंत वाढवली। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव हा पुन्हा एकदा वाढण्याची चिन्ह आहे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधातील कडक पावलं उचलली। सिंधू जल करार थांबवून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले। मात्र यानंतर पाक लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ यांनी भारताला पोकळ धमकी दिली। जर तुम्ही आमचं पाणी थांबवलं तर आम्ही तुमचा श्वास थांबवू, असं विधान या लष्कराच्या प्रवक्त्याने केले। काही दिवसापूर्वी हे असंच विधान दहशतवादी हाफिज सईदनेही केलं होतं। लष्कर प्रवक्त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पाकिस्तानच्या कराचीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढतोय। गेल्या आठवड्यात कराचीत कोरोनामुळे 4 जणांचा मृत्यू झालाय। हे सगळे वृद्ध आणि आधीपासून आजारी असलेले नागरिक होते। आगा खान रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत। विशेष म्हणजे उन्हाळा असतानाही कोरोना रुग्ण वाढत आहेत। दिवसा तापमान 40 डिग्रीपर्यंत असतानाही दररोज 8 ते 10 कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर येतात। यामागे कोरोनाचा JN1 व्हेरियंट असल्याचं डॉक्टरांचं मत आहे। या दरम्यान अजून पुरेशा चाचण्या होत नसल्याने एकूण रुग्णसंख्या किती आहे हे कळत नाही। त्यामुळे सगळ्यांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं। अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांना बंदी घालण्याच्या निर्णयाला न्यायालयाने अवघ्या 12 तासात स्थगिती दिली। हार्वर्ड विद्यापीठाने तातडीने याचिका दाखल करून प्रशासनाच्या निर्णयाला आव्हान दिले होते। त्यावर त्वरित सुनावणी घेऊन न्यायालयाने हा निर्णय रोखलाय। त्यामुळे सर्व विदेशी विद्यार्थ्यांना तुर्तास दिलासा मिळाला। यामध्ये 800 भारतीय विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल कंपनीला आता थेट इशारा दिला। अमेरिकेतलं विकलं जाणारा आयफोन जर अमेरिकेव्यतिरिक्त भारतात तयार झाले तर त्यावर 25% कर लावला जाईल, असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। टीम कुक यांना आधीच सांगितलं होतं की भारत स्वतःची काळजी घेऊ शकतं, त्यामुळे ॲपलचं उत्पादन भारतात नव्हे तर अमेरिकेत झालं पाहिजे, असं ट्रम्प यांनी पुन्हा एकदा सांगितलं। यावेळची ॲपलची मोठी उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने तमिळनाडूमध्ये सुमारे 12,700 कोटी रुपयांची गुंतवणूक केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना एक मोठं टॅक्स गिफ्ट दिले। अमेरिकन संसदेने एक ऐतिहासिक विधेयक मंजूर केलं असून यात सामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात कर कपात केली जाणार असल्याचं कळतंय। टिप्सवर आणि ओव्हरटाईमवर आता कर लागणार नाही। शिवाय जर कोणी अमेरिकन बनावटीची गाडी घेतली तर त्यावरही मोठी सूट मिळणार आहे। ट्रम्प यांनी या विधेयकाला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचं विधेयक म्हटलंय। या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचा ट्रम्प सरकारचा निर्धार आहे। किम कर्दाशियनच्या पॅरिसमधील आलिशान निवासस्थानी 2016 मध्ये झालेल्या चोरी प्रकरणी आज पॅरिस कोर्ट निकाल देणार आहे। फॅशन वीकमध्ये पोलिसांच्या वेशात आलेल्या चोरांनी कर्दाशियनला गन पॉईंटवर ठेवून 6 दशलक्ष डॉलरचे दागिने चोरले होते। या प्रकरणी 9 पुरुष आणि 1 महिलेवर गुन्हेगारीत सामील होण्याचा आरोप आहे। तर या गुन्हेगारांपैकी काही जण वृद्ध आणि शारीरिकदृष्ट्या दुर्बळ असल्यानं फ्रान्समध्ये त्यांना लेस पॉपिस ब्रकर्स म्हणजेच आजोबा चोर म्हणून ओळखले जाते। ही टोळी दोषी आढळल्यास त्यांना जन्मठेपेची सुद्धा शिक्षा होऊ शकते। भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत। यावेळी जर्मन काउन्सिल ऑफ फॉरेन रिलेशनमध्ये संवाद दरम्यान त्यांनी महत्त्वपूर्ण विधान केले। जर्मनी आणि भारताचे संबंध चांगले राहिले आहेत। काही दशकांपूर्वी भारत आणि जर्मनीमध्ये सक्रिय संरक्षण संबंध होते, असं ते म्हणाले। तर मागच्या काही वर्षात दोन्ही देशांना एकमेकांना काहीतरी द्यायचं असल्याचंही जाणीव निर्माण झाल्याचं ते बोलले। त्यामुळे दोन्ही देशाचं संरक्षण आणि सुरक्षा अधिक बळकट होईल, असं वक्तव्य त्यांनी केलं।
जर्मन काउन्सिलिंग ऑन फॉरेन रिलेशन्समध्ये संवादादरम्यान परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर आपली भूमिका मांडली. दहशतवादाच्या अशा कृत्याला मान्यता देईल आणि त्याचा निषेध करणार नाही असा आज जगात जवळजवळ कुठलाही देश नाही असं ते म्हणाले. तसंच या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ जर्मनीने तात्काळ केलेला निषेध आणि भारताच्या स्वयंसंरक्षणाच्या अधिकाराला दिलेली मान्यता आम्हाला आश्वस्त आणि प्रोत्साहित करते असंही त्यांनी यावेळी म्हटलं. रशिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचं विमान हल्ल्यापासून थोडक्यात बचावलं. भारतीय खासदारांचं एक शिष्टमंडळ पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर आणण्यासाठी रशियाच्या दौऱ्यावर आहे. अशातच या शिष्टमंडळाचं विमान मॉस्को विमानतळावर उतरण्यापूर्वीच युक्रेनने रशियावर ड्रोन हल्ला केला. त्यामुळे मॉस्कोमधील सगळ्या विमानतळांवर विमान वाहतूक काही काळासाठी थांबवली. आपल्या खासदारांचं विमान बराच काळ गिरट्या घालत होतं. अखेर काही काळाच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा हिरवा सिग्नल मिळाला तेव्हा खासदाराच्या विमानाचं लँडिंग करण्यात आलं. शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज अबुधाबी इथल्या BAPS हिंदू मंदिराला भेट दिली. श्रीकांत शिंदेंनी प्रार्थना करत मंदिराच्या सुंदर स्थापत्यकलेचं भरभरून कौतुक सुद्धा यावेळी केलं. या शिष्टमंडळात विविध पक्षाचे खासदार आणि नेते सहभागी होते. वाळवंटात उभं राहिलेलं हे मंदिर म्हणजे दिव्य अनुभव असल्याची प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली. तर मंदिराला भेट दिल्यानंतर शिंदेंनी UAE मंत्र्यांशी चर्चा केली. भारत UAE मधील संबंध तसेच दहशतवादाविरोधी उपाय आणि ऑपरेशन सिंदूर या मोहिमेवर लक्ष केंद्रित करण्याबाबत या दरम्यान चर्चा करण्यात आली. बांगलादेशमध्ये सध्या राजकीय वातावरण तापले. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार डॉक्टर मोहम्मद युनूस राजीनामा देण्याची शक्यता आहे. देशात लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे, पण राजकीय पक्षांमध्ये एकमत नसल्यामुळे त्यांना काम करायला अडचण येते. गेल्या 2 दिवसांपासून सरकार आणि लष्करातील तणावही वाढलाय. लष्कर प्रमुख जनरल वकार उझ झमा यांनी निवडणुका डिसेंबरच्या पुढे ढकलल्या जाऊ नयेत असं सांगितलंय. तसंच युनिस सरकारला मोठा निर्णय घेण्याचा अधिकार नाही असाही इशारा त्यांनी दिला. त्याच पार्श्वभूमीवर आता मोहम्मद युनूस राजीनाम्याच्या विचारात असल्याचं बोललं जातं. उत्तर कोरियात नौदलाची प्रक्षेपण चाचणी अयशस्वी ठरली, त्यामुळे खळबळ माजली. या अपयशामुळे किम जोंग उन हे चांगलेच संतापले. दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिलेत. तोंगजिन बंदरात 5,000 टन वजनाची युद्धनौका लॉन्च करताना तिच्या मागचा भाग अचानक तुटला आणि ती बुडू लागली. साईटवरील उपग्रह प्रतिमांमध्ये जहाज एका बाजूला कललेलं दिसतंय. उत्तर कोरिया सहसा अशा चुका लपवत असतं, पण हे नुकसान फार गंभीर असून 10 दिवसात दुरुस्ती होऊ शकते असं उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी सांगितल्याचंही समोर आलं. गाझापट्टीत इस्रायलने पुन्हा एकदा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात एक बाळ, एक लहान मुलासह 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. जबलिया भागातील एका घरावर झालेल्या हल्ल्यात 50हून जास्त लोक राहत होते. हल्ला झाल्यानंतर ढिगाऱ्याखालून मृतदेह काढताना बचाव पथकाला खूप अडचणींचा सामना करावा लागला, कारण इस्रायली हल्ल्यात यंत्रसामग्रीचंही नुकसान झाले. शिवाय गाझामधील इतर भागातही हल्ले झालेत, ज्यात 14 जण मारले गेले. गाझात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आणि मानवी संकट निर्माण होण्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांनी दिला. नॉर्वेमध्ये एका धक्कादायक घटना घडली आहे. नॉर्वेतील एका घराजवळ कंटेनर जहाज धडकलं, मात्र यावेळी घरमालक मात्र गाढ झोपेत होता. फ्रान्सवर या भागात 135 मीटर लांबीचं हे कंटेनर जहाज थेट घरावर आदळलं. यावेळी जोहान हेलबर्ग नावाचा माणूस मात्र गाढ झोपेत होता. शेजारच्यांनी दरवाजा ठोठावल्यावर त्याला जाग आली. जेव्हा शेजाऱ्यांनी सांगितलं तेव्हा या पठ्ठ्याला कळलं की आपल्या घरावर जहाज आदळलं. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नसून तेलगळती सुद्धा झाली नाही. हाँगकाँगच्या ओशन पार्कमध्ये जायंट पांड्यांसाठी नवीन मोठी आणि छान जागा तयार केली जाते. या नव्या जागेत अनून आणि केके या 5 वर्षाच्या पांड्यांना खेळायला आणि फिरायला मिळणार आहे. हे पांडे बीजिंगकडून सप्टेंबर 2024 मध्ये आणण्यात आलेत. ओशन पार्कमध्ये यिंग आणि लेले हे एक जोडपं असलेलं पांडाही आहे. त्यांनी ऑगस्ट 2024 मध्ये हाँगकाँगमध्ये पहिल्यांदा जुळ्या पांडांना जन्म दिला. पांडा वंडर्स हा कार्यक्रम 17 मार्च ते 1 जूनपर्यंत चालणार आहे. दहशतवाद असो किंवा अशांतता पसरवणारे घटक असोत, आमचं सरकार झिरो टॉलरन्स धोरणाचा अवलंब करतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. राजधानी दिल्लीत आयोजित रायझिंग नॉर्थ ईस्ट गुंतवणूकदार शिखर परिषदेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलंय. यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम ईशान्य प्रदेशातील गुंतवणुकीचा उत्सव आहे.
शिखर परिषदेत विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीने या प्रदेशातील संधीबाबतचा उत्साह अधोरेखित झालाय, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी त्यांनी सर्व संबंधित मंत्रालय आणि राज्य सरकारचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज भारत मंडपमध्ये नीती आयोगाची बैठक होणार आहे. सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले. विकसित भारतासाठी विकसित राज्य हा यावर्षीच्या बैठकीचा विषय आहे. बैठकीत 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याच्या राज्याच्या भूमिकेवर भर दिला जाणार. केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वय चांगला राहावा यावरती सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलाचे किती नुकसान झाले असा प्रश्न उपस्थित करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सैन्याचं मनोबल कमी करत असल्याची टीका भाजपने केली. दरम्यान पुन्हा एकदा भाजपने राहुल गांधींना निशाने पाकिस्तान संबोधले. भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी शुक्रवारी पक्ष मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ऑपरेशन सिंदूरबाबत राहुल गांधी काहीही विधाने करतायत. भारतीय सैन्याचं मनोबल कसे कमकुवत करायचे यावर चर्चा करण्यात येत असले ते व्यस्त असल्याचं दिसतंय, असं सुद्धा भाटिया यांनी म्हटलं. कोविड संदर्भात एक निर्देश जारी करण्यात आलेला आहे. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, ऑक्सिजन, अँटीबायोटिक्स आणि इतर औषधांसह लस यांची तयारी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिलेत. व्हेंटिलेटर, बायपॅप, ऑक्सिजन कॉन्स्ट्रॅक्टर, EPSA यासारखी सर्व उपकरणे कार्यक्षम स्थितीत असावीत. दिल्ली राज्य आरोग्य डेटा व्यवस्थापन पोर्टलवर दररोज सर्व निकषांची माहिती अपलोड करावी असंही सांगण्यात आलंय. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हे निर्देश देण्यात आलेत. सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या वरिष्ठांना सर्व बाबींची खात्री करावी असं सुद्धा बजावण्यात आलं. दिल्लीत DSIDCच्या सेक्टर 2च्या पावनातील एका कारखान्यात आगीची घटना घडली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे एकूण 17 बंब हे घटनास्थळी पाठवण्यात आले. या अग्नितांडवादरम्यान काही स्फोट झाल्यामुळे इमारत सुद्धा कोसळली. अग्निशामक दलाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून अजूनपर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. या आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. लवकरच आग आटोक्यात आणण्यात यश येईल असं सांगण्यात येत आहे. या आगीमुळे परिसरात मात्र भीतीचं वातावरण पसरलं होतं. सुप्रीम कोर्टाने भारतीय नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत असं परखड मत सेवानिवृत्त समारंभात सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश अभय ओक यांनी व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टानं 28 जानेवारी रोजी 75 वर्ष पूर्ण केली, पण हा प्रसंग साजरा करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. सुप्रीम कोर्टात पेंडिंग असलेल्या 80,000 खटल्यांच्या प्रलंबतेवर देखील ओक यांनी बोट ठेवलंय. सुप्रीम कोर्ट हे सरन्यायाधीश केंद्रित न्यायालय झालं असून प्रतिमा बदलण्याची गरज असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलं. मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारापासून 100 मीटरपर्यंत कोणताही प्रचार करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं जाहीर केलंय. निवडणूक आयोगाने मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल डिपॉझिट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रचारासाठीचे निकष सुसंगत करण्यासाठी आणखी 2 सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मतदाना दिवशीच्या सोयीसाठी आयोगाने प्रचार संबंधीचे अनुमतीयोग्य निकष सुधारून आता हे निर्णय विद्यमान निवडणूक कायद्याच्या अनुषंगाने घेण्यात आले. राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIAचे कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या एका महत्त्वाच्या साथीदाराला अटक झाली. तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या पासपोर्ट मॉड्यूलचा मुख्य सूत्रधार होता. टोळीच्या सदस्यांना देश सोडून पळून जाण्यासाठी तो बनावट पासपोर्ट बनवून देत असल्याची माहिती आहे. राहुल सरकार असं या साथीदाराचं नाव असून त्याला पुढील चौकशीसाठी NIAच्या विशेष कोर्टाने NIA कोठडीत पाठवलं. जम्मू काश्मीरमधील पूंछमध्ये राज्य अन्वेषण एजन्सी SIAने अनेक छापे टाकले. दहशतवाद्यांशी संबंधित घरांवर छापे टाकले जातात. SIAने काश्मीरमधील 11 ठिकाणांवर छापे मारले आहेत. या कारवाईत अटक केलेल्या 18 ते 12 वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. मेसेजिंग ॲपद्वारे सुरक्षा दल आणि महत्त्वाच्या स्थळांशी संबंधित संवेदनशील माहिती दहशतवाद्यांना पुरवल्याची माहिती स्लीपर सेलला मिळाली होती. दहशतवादी सरकारविरोधी कट प्रचार आणि सामाजिक अशांतता पसरवण्यात सक्रिय असल्याचं सुद्धा तपासामध्ये समोर आलं. नक्षलविरोधी मोहिमेसाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी नारायणपूरमध्ये DRG जवानांना नक्षलविरोधी मोहिमेत भाग घेणाऱ्या जवानांना मोटरसायकलीचं वाटप केलं. तसेच अलीकडे यशस्वी मोहिमेत सहभागी असलेल्या जवानांशी त्यांनी संवाद साधत त्यांचं अभिनंदन केलं. कारवाई सुरू असलेल्या क्षेत्र हे खूपच दुर्गम आहे. डोंगर, दऱ्या आणि नद्या पार करून आम्ही मोठ्या प्रमाणात शस्त्र जप्त केली आहेत अशी माहिती या मोहिमेतील इन्स्पेक्टर अविनाश कंवर यांनी दिली. या यशांमुळे अर्थातच सगळ्या जवानांना खूप प्रेरणा मिळाली. उत्तराखंडमध्ये श्रीनगर धरणातून पाणी सोडल्यामुळे गंगेच्या किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांना
गंगा घाटापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय. पावसाचा जोर वाढल्याने धरणातून अधूनमधून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी नागरिकांना नदीतून बाहेर बोलवत नदी परिसरात फिरताना सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात पूजा केली. योगी आदित्यनाथ आज अयोध्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी श्री राम जन्मभूमी मंदिरात जाऊन प्रभू श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं आणि पूजा केली. त्यांच्या याच दौऱ्यात त्यांनी हनुमानगढी येथील नव्याने बांधलेल्या श्री हनुमंत कथा मंडपाचं लोकार्पणही केलंय. या मंडपामध्ये 5,000 नागरिकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच पर्यटक आणि भक्तांसाठी 16 खोल्याही बांधण्यात आल्या. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पोलावरम बाणाचेरला जोड प्रकल्पासाठी मदतीची मागणी केली. या प्रकल्पाद्वारे गोदावरी नदीतील अतिरिक्त पाणी दक्षिण मध्य आंध्र प्रदेशात वळवण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत 3 टप्प्यांमध्ये लिफ्ट इरिगेशन आणि बोगद्यांचा वापर करून पाणी दुष्काळी भागांपर्यंत पोहोचवले जाईल. नायडू यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्राचं सहकार्य मिळावे यासाठी सविस्तर प्रस्ताव सुद्धा सादर केला. तमिळनाडूच्या मदुराईतील मेलूरजवळील 5 गावांमध्ये पारंपरिक मासेमारी महोत्सवाला सुरुवात झाली. शतकानुशतकं साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवानिमित्तानं मोठ्या संख्येने गावकरी एकत्र आलेत. चांगल्या पिकासाठी आणि आरोग्यासाठी गावकऱ्यांनी पकडलेले मासे हे देवतेला अर्पण केले जातात. हा उत्सव दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यामुळे या परिसरात सध्या या महोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. मोठ्या भक्तिभावानं गावकरी देवाला मासे अर्पण करताना दिसतात.